विषय नागरिकशास्त्र इयत्ता 8वी प्रकरण 4 भारतातील न्याय व्यवस्था भाग 3 न्यायालयीन पुनर्विलोकन। सर्वोच्च न्यायालयावर असणारी आणखी एक महत्त्वाची जबाबदारी म्हणजे संविधानाचे रक्षण करणे होय। संविधान हा देशाचा मूलभूत कायदा असतो। या कायद्याचा भंग होईल अथवा त्याविरोधी असेल असे कायदे संसदेला करता येत नाहीत। कार्यकारी मंडळाचे धोरण आणि कृती संविधानाशी सुसंगत असावी लागते। संसदेचा एखादा कायदा अथवा कार्यकारी मंडळाची एखादी कृती संविधानातील तरतुदीचा भंग करणारी असल्यास तो कायदा आणि ती कृती न्यायालय बेकायदेशीर ठरवते व रद्द करते। न्यायालयाच्या या अधिकाराला न्यायालयीन पुनर्विलोकन अधिकार असे म्हणतात। निवडणुकीत उभे राहणाऱ्या उमेदवारांना न्यायालयाने त्यांची मालमत्ता आणि उत्पन्न तसेच शैक्षणिक पात्रता यांविषयी माहिती शपथपत्राद्वारे देण्यास सांगितले, कारण उमेदवारांबाबत अचूक माहितीच्या आधारे मतदारांना मतदान करता येईल हा त्यामागील उद्देश होता। यामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शी होते। जनहितार्थ याचिका म्हणजे सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेले नागरिक, सामाजिक संघटना किंवा शासकीय संघटना यांनी संपूर्ण जनतेच्या वतीने न्यायालयात दाखल झालेली याचिका होय। न्यायालय त्यावर विचार करून निर्णय देत असते। उच्च न्यायालय भारताच्या संविधानातील प्रत्येक घटक राज्यांसाठी एक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे। सध्या आपल्या देशात 24 उच्च न्यायालय आहेत। उच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश व अन्य काही न्यायाधीश असतात। उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांच्या नेमणुका राष्ट्रपती करतात। मुंबई उच्च न्यायालय हे महाराष्ट्र, गोवा ही 2 राज्ये तसेच दादरा नगर हवेली, दीव दमण हे केंद्रशासित प्रदेशांसाठी आहे। अशीच काही राज्यांसाठी एकत्रित उच्च न्यायालय आहे। उच्च न्यायालयाची कार्य आपल्या अधिकार क्षेत्रातील दुय्यम न्यायालयांवर नियंत्रण ठेवण्याचा हा देखरेखीचा अधिकार, मूलभूत हक्कांच्या रक्षणासाठी आदेश देण्याचा अधिकार, जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करताना राज्यपाल उच्च न्यायालयाचा सल्ला घेतात। जिल्हा व दुय्यम न्यायालय ज्या न्यायसंस्थांशी लोकांचा नेहमी संबंध येतो ती जिल्हा आणि तालुका पातळीवरील न्यायालये आहेत। प्रत्येक जिल्हा न्यायालयात एक जिल्हा न्यायाधीश असतो। भारतातील कायदा पद्धतीच्या शाखा। कायदा पद्धतीच्या प्रमुख 2 शाखा आहेत, एक दिवाणी कायदा व दुसरा फौजदारी कायदा। दिवाणी कायदा व्यक्तींच्या हक्कांवर गदा आणणारे तंटे या कायद्याच्या अंतर्गत येतात। उदाहरणार्थ जमिनी संबंधीचे वाद, भाडे करार, घटस्फोट इत्यादी संबंधित न्यायालयापुढे याचिका दाखल केल्यानंतर न्यायालय त्यावर निर्णय देते। दुसरा फौजदारी कायदा गंभीर स्वरूपाचे गुन्हे फौजदारी कायद्याच्या आधारे सोडवले जातात। उदाहरणार्थ चोरी, घरफोडी, हुंड्यासाठी छळ, हत्या इत्यादी गुन्ह्यांबाबत प्रथम पोलिसांकडे प्रथम माहिती अहवाल म्हणजे FIR दाखल केला जातो। पोलीस त्याचा तपास लावतात आणि नंतर कोर्टात खटला दाखल होतो। गुन्हा सिद्ध झाल्यास शिक्षेचे स्वरूपही गंभीर असते। न्यायालयातील न्याय व्यवस्थेचे देशाच्या प्रगतीत मोठे योगदान आहे। सामान्य माणसाच्या मनातही न्याय व्यवस्थेबाबत आदर असून त्यावर विश्वास आहे। व्यक्ती स्वातंत्र्याचे, संघराज्याचे, संविधानाचे संरक्षण भारतातील न्याय व्यवस्थेने केले आहे। भारतातील लोकशाही बळकट करण्यात न्यायालयाचा मोठा वाटा आहे।